2024मध्ये पीक विमा कसा भरायचा अशा प्रकारे सर्वजण विचारताय। तर पीक विमा भरण्या अगोदर तुम्हाला काही गाईडलाईन म्हणजे काही सूचना ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून देण्यात आलेल्या आहेत। तर तुम्हाला त्या सूचनांचं अगोदर पालन करायचं आहे, कारण तुम्ही जर त्या सूचनांचं पालन करणार नाही तर यावर्षीचा जो पीक विमा आहे हा तुम्ही भरू शकणार आहे, परंतु तुम्हाला पीक विम्याची जी ही रक्कम असेल ती तुम्हाला मिळणार नाही आहे। कारण यावर्षी जे ई-KYC होणार आहे यामध्ये भरपूर चेंजेस करण्यात आलेले आहे। तर नेमके काय काय कारण आहे, नेमकं तुम्हाला काय काय करायचं आहे पीक विमा भरायच्या अगोदर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर पीक विमा कसा भरायचा, मोबाईलवरून कसा भरायचा, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा, पीक विमा भरताना 2024साठी एक नवीन सूचना आलेली आहे। यामध्ये काय म्हटलं आहे बघा, यावर्षी 2024 खरीप पीक विमा भरताना नवीन नियम आलेला आहे। असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, पासबुक व 7/12वर नाव सारखे नाहीत, म्हणजे थोडा फरक आहे। तुमचे आधार कार्ड, तुमचे पासबुक व तुमचे 7/12 या 3 गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। समजा उदाहरणार्थ तुमच्या याच्यावर राम नाव आहे आधारवर आणि रामराव नाव असेल तुमच्या 7/12वर, किंवा बालाजी, बालासाहेब, बाळू, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, प्रभू, प्रभाकर अशा प्रकारे कुठे जर शॉर्टकट किंवा काही प्रमाणात चेंजेस असेल, आधार कार्ड, 7/12 आणि बँक पासबुक यावरती तिन्ही नावं, तुमचे नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे तुमचे वडिलांचे आणि सरनेम या तिन्ही नावं तुमच्या तिन्ही डॉक्युमेंट्सवर सारखे असणे गरजेचं आहे। आधार कार्ड, पासबुक व 7/12वर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनावमध्ये असे थोडेफार बदल असतील तर आत्ताच त्यांनी आपले नाव दुरुस्ती करून घेणे, कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रूव्हल होणार आहे, नाहीतर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील। त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाही आहे। विमा सुरू व्हायच्या अगोदर महत्त्वाची माहिती दिलेली आहे, तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्सवर जे नाव आहे तुमचे हे सर्व सारखे करून घेणे गरजेचं आहे। कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता त्याच नावावर किंवा ह्याच आधार कार्डवर, ह्याच पासबुकवर, पण आता नवीन नियमानुसार तुमचा डाटा सारखा असला तरच विमा येत आहे, नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट करत आहेत। अशा प्रकारे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून नोटीस प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्याही शेतकरी बांधवांना विमा भरायचा आहे 2024चा, त्यांना पहिले आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे। तर तुम्ही आत्ताच तुमचे 7/12, बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ह्या तिन्ही गोष्टी चेक करा। तिन्ही गोष्टीवर तुमचे सारखे नाव आहे का हे चेक करा। जर सारखे नाव असेल म्हणजे तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे। जर तुमच्या बँक पासबुक, आधार कार्ड आणि 7/12 यामध्ये कोणत्या तरी डॉक्युमेंट्सवर जर नाव कमी जास्त, स्पेलिंग मिस्टेक या गोष्टी आढळत असेल तर तुम्ही आत्ताच दुरुस्ती करू शकता। बँकेच्या पासबुकवर चुकीचं असेल तर बँकेमध्ये जाऊन करू शकता। आधार कार्डमध्ये चुकीचं असेल तर आधार कार्डच्या सेंटरला जाऊन करू शकता। जर तुमच्या 7/12मध्ये काही चेंजेस असेल तर तुम्ही 7/12चे चेंजेससुद्धा करू शकता। जर तुमच्या या 3 डॉक्युमेंटमध्ये जर मिस्टेक असेल तर तुम्ही विमा भरूनही काही फायदा राहणार नाही आहे, कारण तुमचे फॉर्म डिलीट करण्यात येणार आहे आणि अप्रूव्ह होणार नाही आहे। तरी शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या आजूबाजूला जेही शेतकरी बांधव असेल त्यांनाही ही माहिती मिळणं गरजेचं आहे व त्यांनाही ही डॉक्युमेंटबद्दल रेडी करून ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्या व त्यांच्याकडून सुद्धा करून घ्या। कारण जर तुम्ही असे नाही केले तर तुमचे यावर्षीचे पीक विमा तुम्हाला भरता येणार नाही आहे। 2024चा पीक विमा सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।